नमस्कार, मी अनन्या डायरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आम्ही पुन्हा एकदा आलो आहोत एक नवीन व्हिडिओ घेऊन. खूप दिवसांनी आम्ही व्हिडिओ टाकलेला आहे, कारण आम्हाला मध्यंतरी आम्हाला अजिबातच वेळ नव्हता. त्यामुळे आम्ही आता व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे. आणि आम्ही गेलो होतो बीचवर आणि जाता जाता आम्ही स्वामी स्वरूपानंदांच्या कुठे समाधीचं दर्शन घेतलं. आणि आम्हाला तर कारणच मिळालं होतं बाहेर फिरायला जायचं, कारण बाबाचे मित्र आले होते, म्हणजेच प्रमोद काका, महेश काका आणि रोहित काका असे आम्ही भरपूर जण आले होते, बाबाचे मित्र. आणि असे सगळे आम्ही मिळून गेलो होतो कुठे, गणेश गुळ्याच्या बीचवर. सो आम्ही स्वरूपानंदांचं समाधीचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आम्ही आलो गणेश गुळ्याच्या मंदिरात. तिथे सुद्धा आम्ही हातपाय धुतले आणि मंदिरात गेलो. तिथे एवढे थंडगार हवा येत होती आणि सगळं थंडगार होतं. तिथे गेल्यावर मन शांत झालं. आणि तिथे जायला तिथे दरवाजे ते केवढे छोटे छोटे आहेत माहिती आहे ना ते. तसे आम्ही त्या छोट्या छोट्या दरवाज्यात कसे तरी आत गेलो, पाया पडलो आणि पुन्हा बाहेर आलो. घंटा बिंटा वाजवली आणि आलो. ते डायरेक्ट स्टॉप आमचा उतरला तो म्हणजे गणेशगुळ्याच्या बीचवर. आणि तिथे एक चिमणी बघितली मी, जी त्या कुर्ल्यांना पकडायला त्यांच्या मागे मागे धावत होती. छोट्या छोट्या कुर्ल्यांना, खेकड्यांना पकडायला. आणि कुर्ल्यांना ते दिसली होती, त्यामुळे कुर्ल्या नाही म्हणत ना, हडगी म्हणतात, छोटे हडगे. आणि हे बघा इथे छोटा क्रॅब आहे, म्हणजे हडगे माझ्या भाषेत तो खेकडा. आणि इथे सगळे आम्ही इथे आल्यावर सगळ्यांचं फोटो शूटिंग चालू झालं. आणि प्रमोद काकाने जाणार होते, आम्ही त्यांना एक गोष्ट सांगून त्यांना थांबवलं आम्ही. ती म्हणजे त्यांना सांगितलं की तुम्ही गोव्याचा बीच तर बघितलाच, पण तिथला बीच एवढा काही खास नसेल, पण त्याहीपेक्षा सुंदर आणि मस्त बीच तुम्हाला आम्ही दाखवतो. या ह्याच्यावरनं थांबले आणि आम्ही त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी घेऊन गेलो. इथे तो आणि मी इथे मस्ती करत होते. सुंदर आणि निळा शार बीच होता. इथे आम्ही मस्ती करत होतो सगळे, काका, मी, बाबा आणि मध्ये स्मिताई आली. इथे सगळे फोटो शूटिंग करत होते. त्याच्यानंतर समुद्र केवढा निळा निळा होता ना, निळा पण आणि स्वच्छ पण. स्वच्छ. तिथे मी खड्डा खणला होता, किती वेळा बुजला आणि किती वेळा खूप वेळा पाणी आलं गेलं. तिथे लोकांसाठी खाण्यापिण्याची सोय, छोटी छोटी हॉटेल्स झालेत. आणि तिथे आम्ही गेलो तेव्हा ती बंद होती, कारण आम्ही सकाळी सकाळी गेलेलो. पण हवा तेवढा काय म्हणतात डेव्हलप झालेला नाहीये. नाही, जेवढा पण तिथे कोण लोक नव्हती, कोणीच नव्हते तिकडे. आणि मी इथे करसू काढत होते. कशा बोटानच काढत होते मी. तो टीची जी लाईन होती ती एवर गेली. ही करसुराटी काही कळत नाही, ती राहू देत. नंतर महेश काका आणि आम्ही इथे खड्डा खणायला सुरुवात केली. पण लाट आली आणि सगळं पाणी भरलं. तरी सुद्धा आम्ही त्याची वाळू काढत होतो, कारण मला त्याच्यात पाणीच भरायचं होतं. पण अशा पद्धतीने आम्ही तिथे मस्ती करत होतो. खूप मज्जा केली आम्ही. तुम्हाला हा व्हिडिओ
त्यांनी खूप मजा केली. त्यांना हा बीच खूप आवडला आणि एवढी मजा केल्यामुळे एवढी आम्हाला खूप भूक लागलेली म्हणून आम्ही थेट गेलो अलका इकडे म्हणजे चिपोशीत. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा आणि हा बीच आवडला असेल तर तुम्ही या बीचला नक्कीच भेट द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.